तुमची पण भेंडीची भाजी खूप चिकट होते का? किंवा भेंडी कापण्याचा खूप कंटाळा येतो, खूप वेळ खाऊ काम वाटतं, त्यामुळे भाजीच नको वाटते करायला, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. व्हिडिओ संपूर्ण बघा. तर इथे अर्धा किलो भेंडी मी स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घेतलेली आहे. आणि भेंडी चिकट होऊ नये म्हणून आपल्याला अशीच भेंडी घ्यायची आहे. एकदम स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आहे. वेळ असेल तर चाळणीमध्ये नितळून तशीच कोरडी करून घ्या किंवा कापडाने पुसून कोरडी करून घ्या. भेंडी अशी पूर्ण कोरडी केली की ती चिरताना चिकट पण होत नाही आणि भाजी बनवताना पण चिकट होत नाही. त्यामुळे भेंडी नेहमी कोरडी करूनच घ्यायची. आणि भाजी करताना भेंडी कापायला खूप वेळ जातो, तर या पद्धतीने अशा जास्तीत जास्त भेंड्या एक वेळेस घ्यायच्या. बघू शकता इथे मी 5 भेंड्या घेतलेल्या आहे आणि त्या अशा एकसाथच कापून घ्यायच्या आहेत आपल्याला. अशा एकसोबत ठेवल्या, देठ कापून घेतले आणि अशा सगळ्या एकसोबत कापून घेतल्या. बघू शकता किती पटपट कापल्या जात आहेत आपल्या भेंड्या. अगदी 3-4 सेकंदामध्येच 5-6 भेंड्या कापून होतात. आणि अर्धा किलो भेंडी कापायला आपल्याला तसा 10-12 मिनटाचा वेळ लागतो. तो इथे अगदी आपण 4 ते 5 मिनटाच्या आतच भेंडी कापून होते. या पद्धतीने भेंडी जर कापली तर 4-5 सुद्धा मिनिट लागत नाहीत. तुम्हाला जेवढं जास्त शक्य आहे तेवढ्या भेंड्या एक वेळेस घ्यायच्या आणि कट करून घ्यायच्या. बघू शकता आता पहिल्यापेक्षा आपण यावेळेस जास्त भेंड्या घेऊ. तुम्हाला जेवढ्या कापता येतील तेवढ्या भेंड्या एक वेळेस घ्यायच्या आहेत. इथे 8 भेंड्या घेतलेल्या आहेत मी यावेळेस. आणि ह्या पण एक सोबतच अशा कट करून घ्यायच्या. देठ कट करायचे, बाजूला काढायचे आणि भेंडी बारीक कट करून घ्यायची. भेंडी कापताना बारीकच कापून घ्यायची, म्हणजे ती पटकन तेलावरच आपली परतल्या जाते किंवा शिजल्या जाते. खूप जास्त मोठी जाड कापायची नाही. बघू शकता इथे किती पटकन आपली ही पण भेंडी कापून झाली आहे. मी तर एका वेळी 12-13 इतक्यासुद्धा भेंड्या कापते. त्यामुळे मला अर्धा किलो भेंडी कापायला अगदी 2 ते 3 मिनिट लागतात. आता यावेळेस आणखी जास्त भेंड्या घेऊ आपण. तुम्हाला शक्य आहे तेवढ्याच घ्या. इथे मी 11 ते 12 भेंड्या घेतलेल्या आहेत. आता ह्या कट करून घेऊ. आता तुम्हाला पण भेंडी कापण्याचं काम कंटाळवाणं किंवा बोरिंग वाटणार नाही. या पद्धतीने भेंडी कट करून बघा एक वेळेस. आणि असे कट करत असतानाच आपली भेंडी सगळ्या एकसोबतच चेक करून घ्यायच्या, किडकी वगैरे आहे का, म्हणजे ते पण काम आपलं होऊन जातं. कट दिला की बघून घ्यायचं. आता इथे बघू शकता आपली अर्धी भेंडी जवळजवळ झालेली आहे चिरून. आणि फक्त 3 ते 4 मिनटामध्ये माझी अर्धा किलो भेंडी चिरून झाली आहे. आणि इथे मसाला घालण्यासाठी घेतला आहे मी. इथे 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्यात, लसूण, शेंगदाण्याचा कूट, मीठ आणि मिरची एखादी जास्तच घालायची भेंडीच्या भाजीला, म्हणजे ती भाजी गिळगिळीत असते. तर थोडीशी तिखट झणझणीत असली की खायला छान लागते. आता याच्यामध्ये टाकून घेतल्यात मिरच्या आणि लसूण वाटून घेतला आहे. जाडसरच वाटून घ्यायचं आहे आपल्याला हे वाटण. आणि शेंगदाण्याचा कूट पण जाडसरच करायचा आहे, पण खूप जास्त पण जाड नाही आणि खूप बारीक पण नाही. याने पण आपली भेंडी चिकट होते. आणि कुणी असं मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची आणि लसणासोबतच शेंगदाणे बारीक करतात, त्याने पण भेंडीची भाजी चिकट होते. त्यासाठी शेंगदाण्याचा कूट सेपरेटच करून घ्यायचा. इथे तेल टाकलं आहे कढईमध्ये आणि तेल गरम झालं की त्यात मोहरी टाकली अर्धा चमचा. मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचे. जिरे पण छान फुलू द्यायचे. कढीपत्त्याची 7-8 पानं टाकली आहेत. आता याच्यामध्ये वाटून घेतलेलं मिरची आणि लसणाचं वाटण टाकू आणि याला छान कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेऊ. याला मस्त असं परतून घ्यायचं, मिरचीचा आणि लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत. ते 1 मिनिटभर परतून झालं की याच्यामध्ये चिरून घेतलेली भेंडी टाकायची आपल्याला. आणि भेंडी पण अशीच परतून घ्यायची आपल्याला याच्यासोबत, मसाल्यासोबत. माझी भेंडी एकदम कोवळी आहे आणि मी चिरताना एकदम बारीक चिरलेली आहे, त्यामुळे ती तेलावरच परतल्या जाईल. तुमची जर थोडीशी निब्बर भेंडी असेल
तर एखादा पाण्याचा शिपका दिला तरी चालेल झाकण ठेवण्याच्या अगोदर. अजिबात चिकट होत नाही त्याने पण, पाण्याचा शिपका जरी दिला तरी. आता याच्यात चवीनुसार मीठ टाकू. भेंडी जर कोरडी नाही केली आपण चिरण्याच्या अगोदर पूर्ण, तर चिरताना पण खूप चिकट होतं सगळं, सुरी वगैरे. त्यामुळे भेंडी कोरडी करूनच घ्यायची, मग अजिबात चिकट होत नाही कापताना. आणि करायला पण भाजी एकदम मोकळी होते. बघू शकता इथे एक एक भेंडी आपली सेपरेट दिसते, अजिबात चिकट झालेली नाही आहे. आता इथे मीठ टाकून घेतलं आपण. आता याच्यावर झाकण ठेवू, म्हणजे याला थोडंसं पाणी सुटेल आणि वाफेवर शिजली जाईल भेंडी. आता 2 मिनिट झाकून ठेवलं होतं. याचं झाकण काढून मधून याला हलवून घ्यायचं आणि आणखी एक वेळ आपण याला झाकण ठेवून घेऊ. परत 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं याच्यावर. आता आणखी 2 मिनिट झालेले आहेत. इथे बघू शकता मस्त अशी वाफ निघाली भेंडीतून. असं 3 वेळा करून घेतलं मी. 3 वेळा झाकण ठेवलं. शेवटच्या वेळी 1 मिनिट झाकून ठेवली होती. आणि इथे मस्त अशी आपली भेंडी शिजून झालेली आहे. आता या स्टेजला आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. कूट अगोदर टाकायचा नाही, भेंडी अशी शिजून झाल्यावरच टाकायचा, त्याने पण आपली भेंडी एकदम मोकळी होते. आता इथे कूट मिक्स करून घेतला आहे. बघू शकता तुम्ही एक एक भेंडी आपली एकदम मोकळी सेपरेट झालेली आहे. आता याच्यात सर्वात शेवटी कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं. एकदम मस्त अशी मोकळी भेंडीची भाजी झालेली आहे, अजिबात चिकट झालेली नाही आहे. तुम्ही पण याच पद्धतीने भेंडीची भाजी एक वेळेस करून बघा. तुमचा पण भेंडी कापताना वेळ जाणार नाही किंवा भेंडीची भाजी चिकट होणार नाही, एकदम मोकळी होईल. या पद्धतीने भाजी एक वेळेस नक्की करून खा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.